विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 विठ्ठल विठ्ठल. जय हरी माऊली जय हरी. मी दशरथ यादव आपल्यासमोर सादर करीत आहे संस्कार भारती पुणे केंद्राच्या वतीनं यावर्षी पंढरीच्या वारीच्या निमित्तानं संतवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये संतांचा परिचय आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न संस्कार भारती केंद्र करीत आहे. यावर्षी मी संत तुकाराम महाराज यांच्याविषयीची माहिती आणि त्यांचं वारकरी संप्रदायातील समाज सुधारणेचं अलौकिक कार्य याविषयी आपल्यासमोर माहिती मांडित आहे. संत तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील एक महान संत, समाजसुधारक. संत तुकाराम महाराज यांच्याबाबत समाजामध्ये एक वेगळी भावना, बहुजन समाजाला जगण्याचा मंत्र देणारा, मानवतावादी प्रबोधन करणाऱ्या संत तुकारामांचा जन्म देहू येथे झाला. वारकरी संप्रदायात संत नामदेवानंतर भागवत धर्माची पताका वारकऱ्यांच्या मनामनात रुजवण्याचं कार्य संत तुकारामांच्या कीर्तन, अभंग आणि प्रवचनानं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकारामांच्या सारखा प्रबोधन करणारा संत निर्माण झाला. समाजाच्या मानसिक विचाराची मशागत केल्याने छत्रपतींना मराठी राज्याच्या स्थापनेत साथ देण्यासाठी मावळ्यांची तडफदार फळी निर्माण केली. मानवाच्या जगण्याची गाथा आपल्या अभंगातून शब्दबद्ध करणाऱ्या तुकोबांची प्रतिभा किती मोठी अलौकिक होती याची प्रचिती येते. संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे 22 जानेवारी 1608 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भोलोबा, आई कनकाबाई, भाऊ सावजी आणि कान्हाय होते. सावजी ब्रह्मचारी राहिले. त्यांचे आडनाव आंबिले. मोरे घराण्यातील हे मूळ कुटुंब. तुकाराम महाराजांचे लग्न कमी वयात झाले. पहिल्या पत्नीचे नाव रखुमाई होते. त्यांना दम्याचा विकार होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे लग्न पुणे येथील आप्पासाहेब गुळवे यांची कन्या जिजाई यांच्याशी झाले. संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा म्हणजे 5वा वेद समजला जातो. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील एक वारकरी महान संत होते. पंढरपूरचा विठोबा हे महाराजांचे आराध्य दैवत. तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणूनही ओळखले जाते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे अभंग लोकांना सांगून रचून भक्तिमार्गाकडे समाज नेण्याचं काम तुकारामांनी केलं. समाजसुधारक संत म्हणून त्यांचा उल्लेख होतो. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, धांबिकतेवर रोखठोक हल्ला करणारा विद्रोही संत म्हणून त्यांची ख्याती आहे. संत तुकाराम महाराज हे सावकार होते. त्यांचा किराणा वाण्याचा व्यवसाय होता. त्या काळामध्ये दुष्काळ पडला. शेतकऱ्यांचे हाल होऊ लागले, लोकांचे हाल होऊ लागले. त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणारा संत तुकाराम महाराज हे पहिले संत आहे. सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर त्यांच्यावर आर्थिक अरिष्ट कोसळले. त्याचाही सामना त्यांनी केला. विश्वंभर बुवा हे त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष. महाराजांची पत्नी जिजाई ही थोडीशी कडक स्वभावाची, शिस्तीची आणि कष्टाळू होती. 17-18 वर्षाचे असताना आई वडील मरण पावले. थोरला भाऊ तीर्थाटनाला निघून गेला. दुष्काळात त्यांचा संतू नावाचा मुलगा मरण पावला. अशा संकटाचा सामना करीत संत तुकाराम महाराजांनी देहू गावाच्या बंढारा डोंगरावर
त्यांनी विठ्ठलाची उपासना चालू ठेवली. सुदुंब्रे गावातील संताजी जगनाडे यांनी तुकाराम महाराजांचे अभंग शब्दबद्ध केले. त्याही काळात मंबाजी सारख्या भटांनी, सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी संत तुकाराम महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराजांची थोरवी आणि मोठेपण लक्षात आल्यानंतर त्यांचे शिष्यत्वसुद्धा त्यांनी पत्करले. अणु रेणुहू ही तोकडा तुका आकाशा एवढा, एवढी प्रचंड प्रतिभा त्यांच्या काव्यात होती. तुकोबांनी जसा मावळा बळकट होताना पाहिला तसा राजा बल्लंड होतानाही पाहिला. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुख घालावे आम्हाशी. वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी सर्वत्र केला. त्यांच्या वास्तववादी काव्यरचना वारकऱ्यांच्या मनामनात रुंजी घाली. चंद्रबाघा स्नान तुका माघे हेची दान, तुकोबांच्या अभंगवाणीचे मुद्रण 1844 साली झाले. त्यांच्या अभंगाची हस्तलिखिते सापडली. त्यांच्या मूळ रचनेत नंतरच्या काही लोकांनी अभंग घुसडल्याचेही दिसते. मुळात वास्तववादी जगणे काव्यातून मांडणाऱ्या तुकोबांची वृत्ती बंडखोर होती. अन्यायाविरोधात आवाज उठवून विद्रोह करण्याची त्यांची वृत्ती अभंगात दिसते. त्यांचे अभंग टाळकऱ्यांनी मुखोद्गत केले. मौखिक परंपरेत आले. तुकोबा आणि रामदास समकालीन संत. तुकोबांचे रामेश्वर, भद्र, भाईनाबाई, निळोबा, कचरेश्वर, मैपतीबुवा हे शिष्य आहेत. त्यांनी तुकोबांचे चरित्र अभंगातून मांडलेले आहे. काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ, करू सत्ता सर्व ठाई वसो निकटवासे पायी. ऐसी कोणाची वैखरी वदे आमुची सामोरी, तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण. तुकोबावर नामदेव महाराजांचा ठसा होता. तुकोबांची भाषा प्रासादिक आहे. वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे विठ्ठल. विष्णू हाच राम, हाच श्रीकृष्ण आणि हाच युगे 28 विटेवर उभा राहणारा विठ्ठल. हेच त्रिभुवनाचे एक तत्वसार परब्रह्म स्वरूप आहे. संतांच्या अभंगात ठाई ठाई येतात. बुडती हे जन न देखवे डोळा, मनवुनी कळवळा आम्हा लागी. ही तुकोबांची सावधानता हे नामदेवांचेच मनोगत आहे. मानवी जीवनातील येणाऱ्या अडचणी आसक्तीबाबत तुकोबांनी अभंगातून परखड भूमिका मांडली. जगण्याचे उच्च तत्वज्ञान त्यांच्या रचनातून वाचायला मिळते. वृद्धपणी आली जरी शरीर कांपे थराथरा, आयुष्य गेले कळेना स्मरावेजी पंढरी राणा. दात दाढा पाडीला ओस, हानुवटी भेटे नाकास, हात पाय राहिले कान, नेत्रा पाझर हाले मान. अंग कांती परतली चिरुगुटा ऐसी झाली, आडपडे जिव्हा लोटे शब्द नये मुखा वाटे. तुका म्हणे आता तरी स्मरावेगी हरिहरी. वृद्धावस्थेचे इतके विदारक, इतके वास्तववादी चित्रण संत तुकारामांच्या वाणीने सहजपणे उभे केले आहे. तितके स्पष्ट चित्रण इतरत्र आढळत नाही. वृद्धावस्थेत लोक निष्ठून गेलेल्या तरुणपणाला चिकटून बसतात. हा काळाचा प्रवाह आहे. बदल निसर्गात ठरलेला आहे. संत तुकाराम महाराजांचा महिमा एका रामदासी काव्यातही आढळतो. तुकोबा होता स्वर्गवासी, एक झाले देवासी, स्वयं बोले ऋषिकेशी, रुक्मिणीसी एकांती. जळा मिठी घालुनी देव रडे स्पुंद स्पुंदोनी. तुका दाखवागे नयनी मज आता, तुका माझा सखा बंधू, माझा ठाव शिर सिंधू. तया लागे शोधू कोणती भूमी. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात सामान्य माणसांच्या भावना बोलक्या झाल्या आहेत. त्यामुळे गाथा लोकांना आपली वाटते. सोप्या भाषेतील हे तत्त्वज्ञान लोकांनी मुखोद्गत केले. भागवत धर्माचा पाया संत नामदेव, संत ज्ञानदेवा आदी संतांनी घातला. त्यांचा कळस तुकाराम महाराज झाले. वास्तवाचे भान आणि डोंगावर ओरखडे ओढणारे तुकोबा हे जागतिक कीर्तीचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ आहेत. ज्ञानोबा तुकोबा हे वारकरी संप्रदायाचे श्वास झाले. भागवत धर्मात नवचैतन्य संतांनी निर्माण केले. त्यातून समाज नाचत गात वारी करीत भगवी पताका फडकवित आहे. संत तुकारामांचा काही पंडितांनी जाणीवपूर्वक दुराग्रह केला, परंतु त्यांच्या अभंग रचना काळाच्या कसोटीवर उतरून लोकांच्या मनामनात घर करून राहिल्या. रूढीप्रिय समाजाचे प्रबोधन करताना त्यांनी चापकाची कोरडे ओढले. आयुष्य वेचुनी कुटुंब पोसले, काय केले हित सांगा बापा. फुकाचा चाकर झालासी काबाडी, नाही सुख घडी भोगावया.
अशा शब्दात डोळ्यात झणझणीत अंजन घालताना नाठाळाच्या माथी काठी आणण्यास ते विसरले नाही. ज्यांच्या घरी नाही तुकोबाची गाथा त्याच्या माथी मारा चार लाथा अशी आरवणी ठोकताना समाज दिसतो. भक्तिप्रेमाचे यश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाची कीर्तन ऐकली. त्या काळात मावळ्यामध्ये वास्तवाचे भान आणि आणून मनाची मशागत केलेली माणसे शिवरायांच्या दिमतीला उभी राहिली. तुकोबांच्या अभंगाने प्रबोधन झाले. समाजातील धांबिक संतांच्या बाबत संत तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे संत झाले कळी तोंडी तमाखूची नळी, स्नान संध्या बुडविली पुढे भांग ओढवली, भांग बुरखा ते साधन पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग कैचे तेथे पांडुरंग. केवळ भगवी वस्त्रे जटा वाढून फिरणाऱ्या ढोंगी संन्यासी विरुद्ध त्यांनी टीका करून खऱ्या सदाचाराचे मानवतेचे मर्म सांगितले. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार होऊनी किंकर विठोबाचे. विठ्ठल भक्तीचा महिमा त्यांच्या शब्दातून खरं तर बळ देत असतो. संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी सुरुवातीला संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू येथून ते पालखी ठेवायचे. ती पालखी घेऊन आळंदीला यायचे. आळंदीमध्ये संत ज्ञानदेवांच्या पादुका त्या पालखी ठेवायच्या आणि पालखी पंढरपूरला पायीवारीने दरवर्षी येत असतात. त्या पालखी सोहळ्याच्या पायीवारीचे जनक तपोनिधी नारायण बाबा होते. नंतरच्या काळामध्ये देहू आणि आळंदीकरांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतर हे पालखी सोहळे वेगवेगळे झाले. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूहून पिंपरी चिंचवड पुणे मार्गे लोणी काळभोर यवत वरवण पाटस बारामती अकलूज आणि पंढरपूर या मार्गाने जाऊ लागला. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदी पुणे सासवड जेजुरी लोणंद फलटण मार्गे पंढरीला जाऊ लागला. दोन्ही संतांचे सोहळे त्या काळामध्ये अडीअडचणीवर संकटाचा सामना करीत पायीवारीने पंढरपूरला जात असत. परंतु आधुनिक काळाच्या गतीवर आधारित राहून औद्योगिकरणाचं वारं समाजामध्ये वाहू लागलं आणि हे सोहळे महाराष्ट्रच नाही भारतच नाही तर भारताच्या बाहेरही सोहळ्याची महती जाऊ लागली. त्यानंतर या पंढरीच्या वारीला एक भव्य असे स्वरूप येऊ लागले. पंढरीची वारी आहे ज्याचे घरी तेथे श्रीहरी पाणी भरी. खरं तर अशी समजूत समाजामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 विठ्ठल विठ्ठल. जय हरी माऊली जय हरी.